मी बच्चूभाऊला म्हटलं की आपण रस्त्यावरचे आहोत, कधी लोकांच्या प्रश्नासाठी आंदोलनं उठाव सातत्यानं केलेला आहे आणि उपोषणाच्या माध्यमातून आज प्रकृती तुमची 6 दिवसामध्ये ज्या पद्धतीनं खालावली आहे, प्रशासन शासनाचं लक्ष आहे, आत्ताच त्यांना उलटी झाली, ते उपचारसुद्धा घ्यायला तयार नाही। सोबत इतर त्यांच्यासोबत जे आता आमच्या काकू बसलेल्या जवळपास त्यांचं वय 70-75 असेल, त्यांना शुगर 400च्या वर आहे, त्यासुद्धा उपोषणाला आहे। त्यांना आम्ही विनंती करतोय, त्याही म्हणतात की बच्चूभाऊ जिथपर्यंत उपोषण त्यांचं सुटणार नाही आम्ही सोडणार नाही। तर ह्या संदर्भात मी एवढंच या ठिकाणी बच्चूभाऊला विनंती करतो आहे की राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आमचे नेते सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार साहेब यांच्याकडे भाऊ हा विषय आजच आता इथून उठल्यानंतर त्यांच्यासोबत मी बोलणार आहे आणि दर मंगळवारी कॅबिनेटसुद्धा राहणार आहे। विशेष सूची कॅबिनेटमध्ये राहते, तुम्हीसुद्धा मंत्री राहिलेले आहेत आणि मी तुम्हाला एक मात्र या ठिकाणी सांगतो की या मंगळवारला विशेष सूचीमध्ये विषय असो नसो, परंतु तुम्ही ज्या पद्धतीनं या ठिकाणी हे विषय घेऊन त्या ठिकाणी उपोषण करतायत, या सर्व विषयावर राज्याच्या सर्व मुख्यमंत्र्यापासून सर्व मंत्रिमंडळातल्या सर्व सहकाऱ्यांसोबत चीफ सेक्रेटरीपासून सर्व प्रधान सचिवांसोबत एक एक मुद्द्यावर आम्ही त्या ठिकाणी चर्चा करू आणि तातडीनं या संदर्भात निर्णय घ्या, अशा पद्धतीचा एक मी सुद्धा शेतकऱ्याचा मुलगा आहे, कार्यकर्ता आहे, तुमचा सहकारी आहे आणि म्हणून आपल्याला माझी विनंती आहे की आपली गरज महाराष्ट्राला आहे, शेतकऱ्याला आहे, शेतमजुराला आहे, दिव्यांगाला आहे आणि म्हणून माझी विनंती आहे की आपण या सर्व मागण्याचा आम्ही पाठपुरावा करू। या सर्व मागण्या सोडवण्यासाठी राज्यांच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याला सांगू। माझी आपल्याला विनंती आहे की आपण हे उपोषण मागे घ्यावं आणि आपल्या सहकाऱ्यांनाही सांगावं, अशी माझी आपल्याला विनंती आहे। संजय भाऊंना जे सहानुभूती दाखवली त्यांचा आम्ही आदर करतो, पण ते शेतकऱ्यासोबत, मजुरासोबत, दिव्यांगासोबत विश्वासघात आम्ही करू शकत नाही। संजय भाऊ, मी पहिले सांगितलं, एकतर निर्णय घ्या, नाहीतर आमची अंत्ययात्रा काढण्याची इथून व्यवस्था करा। दोनपैकी एक काही केलं तरी आम्हाला मान्य आहे। आम्ही कर्तव्यात कुठेही कसूर करणार नाही। सरकारनं सरकारचं कर्तव्य करावं। दिव्यांगासाठी पैसे नसून सरकार जवळ आणि शेतकऱ्यासाठी रोज मरते येते, किमान रोज 15 ते 20 शेतकरी आत्महत्या करते, त्यासाठी निर्णय झाला पाहिजे, एवढंच अपेक्षा आहे। तुम्ही जर जाऊन तिथं बोलले, भेटले, काही निर्णय झाला ठोस, आमचं उपोषण सोडण्याच्या प्रयत्नापेक्षा तुम्ही तिकडे प्रयत्न करणार आहे, आम्हाला विश्वास आहे, तो प्रयत्न करावा बस। नाही, बच्चूभाऊ कालसुद्धा जवळपास 4-5 मंत्र्यांनी विषयावरून आपल्याशी चर्चा केलेली आहे। मला वाटते जिल्हाधिकाऱ्यांनाही सूचना दिलेली आहे, त्याच्यावर सकारात्मक निर्णय झालेलाच आहे। पंकजाताई मुंडेचा जो विभाग पशुसंवर्धन आहे त्याच्यामध्ये निर्णय होण्याच्या याच्यात आहे, कदाचित हा निर्णय कॅबिनेटमध्ये आता मंगळवारीच होईल। दुसरा विषय आहे जयकुमार गोरे ग्रामविकास मंत्री, त्यांचाही या ठिकाणी विषय पॉझिटिव्ह आहे। दुसरं तुम्ही भरतशेठ गोगावलेचं MREGS ज्या काही सूचना दिलेल्या आहेत आणि पेरणी ते कापणीपर्यंत मजुरीच्या संदर्भात आपण बोललेले आहे, तर हे सर्व अतिशय सकारात्मक या ठिकाणी आमचे सर्व सहकारी मंत्री आहे। आणि शेवटी राहिला कर्जमुक्तीच्या संदर्भातला विषय, दिव्यांगाच्या संदर्भातला विषय, त्याही संदर्भात आज सायंकाळपर्यंत या ठिकाणी निर्णय घेण्याच्या संदर्भात आम्ही मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांना विनंती करू। राज्याचे दुसरे मंत्रीसुद्धा या ठिकाणी उपोषण मंडपाला यायला पाहिजे अशी विनंती मी राज्याच्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याला केलेली आहेत। मला वाटते सायंकाळपर्यंत अजून या ठिकाणी 1-2 मंत्री महोदय येतील आणि आपण आमचाही प्रयत्न असा आहे की आपण कुठेतरी आजच या संदर्भात हा निर्णय झाला पाहिजे। आणि मी या ठिकाणी आज सुरुवातीला आलो, नक्कीच आपल्याला मी खात्री देतो की
इतर विषयासंदर्भात येणाऱ्या 2 दिवसात निर्णय होतील. फक्त ज्या 2 विषयासंदर्भात थोडीशी अडचण चालली आहे, राज्याचे मुख्यमंत्री त्याच्यामध्ये सुद्धा पॉझिटिव्ह निर्णय घेतील असं मला वाटते. आणि म्हणून माझी विनंती आहे आपल्याला, पेरणीचा सध्या सीझन चालू आहे, गावागावामध्ये शेतकरी चिंतेत आहे. तुम्ही उपोषणाला या ठिकाणी बसल्यामुळे चर्चा चालू आहे, अनेक ठिकाणी आंदोलनंसुद्धा सुरू झालेली आहेत. तर आपण हो, माझ्याकडे आता लोकप्रतिनिधीला सुद्धा आपले सर्व आपल्याला चाहते कार्यकर्ते हे येऊन त्या ठिकाणी हे करतायत. तर आपण सर्वांना शांततेचं या ठिकाणी आवाहन करावं आणि अतिशय पॉझिटिव्ह या ठिकाणी निर्णय शासनाच्याकडून होईल अशा पद्धतीचा विश्वास मी द्यायसाठी या ठिकाणी आलो आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गेल्या 8 जून पासून प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. उपोषणाच्या 6व्या दिवशी मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी गुरुकुंज मोझरी येथे उपोषणस्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी बच्चू कडू यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली, पण ती धुडकावून कडू यांनी जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही असा निर्धार व्यक्त केला आहे. बच्चू कडू म्हणाले, संजय राठोड यांनी जी सहानुभूती दाखवली त्याचा मी आदर करतो. बच्चू कडू म्हणाले, संजय राठोड यांनी जी सहानुभूती दाखवली त्याचा मी आदर करतो. मात्र शेतकरी शेतमजुराबरोबर आम्ही विश्वासघात करू शकणार नाही. मागण्यावर एकत्र निर्णय घ्या, नाहीतर आमची अंत्ययात्रा काढा. तशी व्यवस्था करा. या दोन्हीपैकी काहीतरी केले तरी ते आम्हाला मान्य आहे. आम्ही कर्तव्यात कुठेही कसूर करणार नाही. रोज 15 ते 20 शेतकरी आत्महत्या करत असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले. यावेळी संजय राठोड म्हणाले, बच्चू कडू यांनी 6 दिवसापासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. यावेळी संजय राठोड म्हणाले, बच्चू कडू यांनी 6 दिवसापासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. आज त्यांची भेट घेताना उपोषण सोडण्याची विनंती केली आहे. आज त्यांना उलटी झाली. त्यांची प्रकृतीची काळजी आम्हा सर्वांना आहे. महिन्यातील दर मंगळवारी कॅबिनेट बैठक होते, त्यामध्ये आपल्या मागण्याचा विषय मी विशेष म्हणून मांडणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद सदस्य संजय खोडके व अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांनी उपोषण मंडपाला भेट दिली. संजय खोडके यांनी बच्चू कडू त्यांच्या समर्थकाशी चर्चा केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सुद्धा बच्चू कडूंच्या प्रकृतीची विचारणा करण्यात आली असून अशा शेतकऱ्यांच्या लढव्या नेत्याची अमरावती जिल्ह्यात गरज आहे. त्यामुळे त्यांनी शेतकरी प्रश्नी आंदोलनाचा लढा सुरूच ठेवावा, परंतु प्रकृतीचा विचार करता उपोषण मागे घ्यावे अशी विनंती संजय खोडके यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बच्चू कडू यांनी सुरू लढ्यात आपण सहभागी असल्याचे सुलभा खोडके यांनी सांगितले. मात्र उपोषणाचा मार्ग न अवलंबता आपण शासन दरबारी व मंत्रालय स्तरावर आंदोलन करून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना न्याय देऊ. आपल्या प्रकृतीचा विचार करून आंदोलन मागे घ्यावे असे आवाहन सुलभा खोडके यांनी केले आहे.